आइए मैं आपका तारुफ कराता चलूं। टीम पनाड़ा, कैप्टन शरद भोसले, अनंत बावकर, आनंद गोपाल, चंद्रकांत हंकारे, श्रीकांत चंदन खेड़े, शंकर सूर्यवंशी, विकास पावस्कर, स्वप्निल जाधव, स्वप्निल मिराशी, अनिल भोसले, अरुण सुपाल। किल्ले तोरणा, शैलेश नाईक, सुधीर मार्क, अंपायर शिवा वैती और अंपायर शिवा वैती के साथ जुड़ने जा रहे हैं अब हमारे दूसरे अंपायर सूर्यकांत जी आड़ाव। मास्टर्स प्रीमियर लीग दोस्तों, महाराष्ट्र की पवित्र धरा पर पुरंदरे स्टेडियम इतिहास का गवाह बना है। जब आप देखने जा रहे हैं मास्टर्स प्रीमियर लीग, 8 टीम्स 1 ड्रीम। पहला मैच अजिंक्य तारा ने बड़े आसानी से जीत लिया। 30 मिनट में आपको 6 ओवर करने हैं, इसकी तरफ मैं बताना चाहूंगा। पहला ओवर लेकर आ रहे हैं सुबह मास्टर्स प्रीमियर लीग MPL, आई लव MPL का सेल्फी पॉइंट है। जरूर तस्वीर निकालिए और अपने दोस्तों को, परिवार को भेजिए। MPL मास्टर्स प्रीमियर लीग, जहां हर खिलाड़ी मास्टर है। पहला ओवर लेकर आ रहे हैं सुरेंद्र बनियास, शैलेश नाइक। शैलेश नाइक will bowl the first over. दीपक चौहान पहला ओवर करेंगे। बैटर है आनंद गोपाल। आनंद गोपाल और उनके साथ में स्वप्निल मिराशी। फर्स्ट ओवर, राइट आर्म ओवर द विकेट। फ्लाइटेड बॉल, इसको स्वीप करने का प्रयास और पहली बॉल पर नजर हटी, दुर्घटना घटी। गोल्डन डक। आनंद गोपाल दीपक चौहान को आनंद देकर वापस आए। परफेक्ट बॉल, हाई आर्म बॉलिंग एक्शन, स्टंप टू स्टंप और गोल्डन डक। 0 रन 1 विकेट। अब नए बैटर जा रहे श्रीकांत चंदन खेड़े। श्रीकांत चंदन खेड़े 10 नंबर की जर्सी पहने हुए। आनंद गोपाल के लिए वो वाकई में एक बहुत बड़ा रहस्य था। मैच की पहली बॉल पर अक्रॉस द लाइन खेलने गए और अपना विकेट तोहफे में दे दिया। मराठी में इसलिए कहते हैं संघासाठी खेळा, स्वतःसाठी नव्हे। अक्रॉस द लाइन खेलने गए। पहली बॉल पर कितना बड़ा रिस्क आनंद गोपाल का, और यहां पर खुशियां अब हम देख रहे हैं फील्डिंग करने वाली टीम तोरणा में। क्या तोरणा ने यह पहला विकेट लेकर पिच पर विजय का तोरण लगा दिया है?
वक्त बताएगा। एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ। ये ऑफ साइड की फील्ड है। एक और लाजवाब गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाजू से टप्पा खाती हुई गई। दीपक चौहान बहुत ही लाजवाब शुरुआत की है यहां पर दीपक चौहान ने। 4 खिलाड़ी ऑफ साइड पर, 5 ऑन साइड पर। अगली गेंद इस बार गुड लेंथ बॉल थी, शॉट के लिए जगह बनाई, खेला एक्स्ट्रा कवर की तरफ, 1 रन। पहला रन बोर्ड पर बनाते हुए श्रीकांत चंदन खेड़े। चंदन खेड़े को चंदन की तरह खुशबूदार पारी खेलनी होगी। आप देख रहे हैं एमपीएल। इस बार एक और बेहतर बॉल थी, स्टंप्स पर आती हुई, और धीमे से पुश किया था, लेकिन उतना ही उम्दा क्षेत्ररक्षण। बिंदी गेंद। देखिए दोस्तों, आज 6 मुकाबले, कल 6 मुकाबले हैं और परसों 3। क्रीज के कोने से इस बार टप्पा खाते ही ऑन दी राइस खेल दिया है और दूर से आकर क्षेत्ररक्षक को गेंद को पकड़ा सुधीर भोसले। अपने हाथ में गेंद लेकर इस तरह दौड़े कि वहां पर दूसरा रन उन्होंने होने नहीं दिया। स्कोर टोटल 3 for 1। बैटर है स्वप्निल मिराशी। वाइड बॉल, स्कोर 4 for 1। तीस मिनट में आपको 6 ओवर करने हैं। ध्यान रखिए 30 मिनट में ही आपको सब कुछ निपटाना है। पानी भी पीना है, फील्डिंग भी बदलनी है। मुझे लगता है आने वाले, एक और वाइड बॉल, स्कोर 5। मुझे लगता है आने वाले दिनों में क्रिकेट ग्राउंड पे भी 30 मिनट में मैच खत्म करने के लिए बायोमेट्रिक्स डिवाइस लगाना पड़ेगा। टाइम इन एंड टाइम आउट। लोअर फुल टॉस और कलाइयों का बहुत नजाकत के साथ इस्तेमाल किया। गेंद गई वाइड स्क्वायर लेग पर और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 6 रन 1 विकेट के नुकसान पर। बैट्समैन आउट हुए आनंद गोपाल। पहली बॉल पर बोल्ड आउट किया था दीपक चौहान ने। स्कोर 6 for 1। आज का तीसरा मुकाबला रहेगा टीम पुरंदर और टीम शिवनेरी। इनिंग्स ब्रेक में आपको टॉस के लिए रेडी रहना है। नया ओवर अमोल रामबाड़े जो कैप्टन है टीम के। अमोल रामबाड़े पुरंदर स्टेडियम एंड से बॉलिंग करते हुए। बैटर है स्वप्निल मिराशी। शॉर्ट और वाइड बॉल, मिराशी ने यहां पर क्या बेहतरीन अपरकट लगा दिया और गेंद जाती हुई मैदान के बाहर। शानदार एमपीएल चौका। माझं नाव आहे स्वप्निल मिराशी आणि माझी फलंदाजी आहे तुपाशी। गोलंदाज माझा गडी घेऊ शकणार नाही, ते राहतील उपाशी। स्कोर 10 for 1। एक और बेहतरीन स्क्वायर कट अप एंड अबव द पॉइंट रीजन और ये लगा अफलातून चौका। स्कोर 10 for 1। एक और बेहतरीन स्क्वायर कट अप एंड अबव द पॉइंट रीजन और ये लगा अफलातून चौका। एक अपर कट, एक स्क्वायर कट। स्कोर 14 पर 1। टीम पनाड़ा बहुत जबरदस्त बैटिंग यहां पर स्वप्निल मिराशी की। नए बैटर उनके साथ श्रीकांत चंदन खेड़े। बैटर आउट हुए आनंद गोपाल 0 पर।
मिराशी ने इस बार बैकफुट पर जाकर खेला, कैच आउट का मौका और आउट हो गए स्वप्निल मिराशी। मिराशी ने इस बार बैकफुट पर जाकर खेला, कैच आउट का मौका और आउट हो गए स्वप्निल को मिलती हुई ये सफलता। क्या कहना चाहेंगे ओमकार इस विकेट के बारे में? निश्चितच सर, जर पाहायचं झालं तर तिन्ही चेंडू जवळच्या लाखो टप्प्याचे चेंडू होते आणि ज्या प्रकारे या तिन्ही चेंडूंवरती प्रहार करण्यात आला, पहिले 2 चेंडू स्लाइस करण्यात आले, या चेंडूवर देखील त्याच प्रकारचा प्रयत्न होता, परंतु तितकंच चांगला टायमिंग पाहायला मिळाला नाही. परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, या जी संधी निर्माण झाली त्याचं खूप चांगल्या प्रकारे सोनं केलं आणि एक सेट बॅटरला पवेलियनची दिशा जरूर दाखवण्यात यशस्वी ठरलेत. नए बैटर है अनंत बावकर, AB, क्या बात है। पनाड़ा और तोरना के बीच में कांटे की टक्कर है। अमोल रामबाड़े के सामने अब आ चुके AB। स्ट्राइक पर है श्रीकांत चंदन खेड़े। इस बार बैकफुट पर जाकर ये कवर ड्राइव, 1 रन मिला। बावकर ने घुमा दिया, उड़न खटोला, 6 रन। देखिए ओमकार, एक ही चीज है, बावकर संघासाठी धावकर। त्या धावा मिळवताना देखील ते देखील खोऱ्याने तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि या निश्चितच ज्या प्रकारे महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा किल्ल्याला जिंकत असताना वयाच्या 14व्या वर्षी, आणि त्याच प्रकारचा आनंद बावकर यांनी तोरणा संघाच्या विजयाचा बांधायला तोरण सुरुवात केली असं म्हणावं लागेल. पन्हाळाची 2 गडी बाद झाले जरी तरी अनंत बावकर यांनी दाखवून दिलंय, हिवाळा असो वा उन्हाळा, सामना जिंकणार पन्हाळा. अमोल रामबाड़े इस बार ऑन ड्राइव और मिड विकेट के बाजू से जाती हुई गेंद, 1 रन और हासिल किया। सबसे बड़ी बात है, बड़ा स्ट्रोक लगाने के बाद सिंगल लेना, स्ट्राइक घुमाना और स्कोरबोर्ड को गति में रखना, ये तीनों काम वहां पर हमने देखा। ओव्हर समाप्त होता हुआ दूसरा 2 ओव्हर की समाप्ती पर स्कोर आहे 22. ओमकार, मागील षटकामध्ये 16 धावा आल्या. सांगाल या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेचं आयोजन मॅचला सुरुवात करायची या पंच स्पर्धेचं विनंती असेल. माझा मित्र प्रशांत म्हात्रे त्याने एवढं छान केलं, म्हणजे तो एवढा रात्रंदिवस झटतो यासाठी. तर एवढी स्पर्धा आम्हाला, एवढा मोठा व्यासपीठ, म्हणजे आज तागायत मी खेळलो त्यात एवढं मोठं व्यासपीठ मला कधी मिळालं नव्हतं. म्हणजे क्रिकेटचं एवढं मोठे टुर्नामेंट किंवा काय, तर हे छान, एकदम खूप छान त्याने मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि गेले 2 वर्ष म्हणजे लॉकडाऊनचा कालावधी जर आपण पाहिला तर आपण सर्वच जण गेले 2 वर्ष घरामध्ये अडकलेलो होतो आणि मग त्यातून कुठेतरी बाहेर येण्याची गरज होती. तर असं वाटतंय का की ही स्पर्धा कुठेतरी सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आणते? हो, 2 वर्षापासून आम्ही जे स्पर्धेची वाट बघत होतो.
हे आमचे 2 वर्षापासून आमच्या गाठीबिटी कोणाच्या नव्हत्या, तर ह्या स्पर्धेनिमित्तानं सगळ्यांच्या गाठीबिटी पडल्या आणि सगळे जुने मित्र भेटले. त्याचा खूप आनंद वाटतोय. तर नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील आणि वळतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी जुडले जातील माझे सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील. थँक्यू रोशन. सेकंड इनिंगला इथे मात्र सुरुवात झाली मित्रांनो. लक्षात घ्या 30 मिनिटांचा अवधी या देखील इनिंग मध्ये असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय, लेग बाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न, लेग बिफोर विकेटसाठी अपील देखील करण्यात आली. पंचांनी ते अपील फेटाळली. शैलेश नाईक आणि किशोर चौधरी ही जोडी खेळपट्टीवरती असताना आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक इथे रोटेट झालेले असताना किशोर चौधरी स्ट्राईकिंग एंडला, तो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज ए बी तसंच बावकर अफलातून फलंदाजीने आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतील पन्हाळा या संघासाठी. पन्हाळा विरुद्ध किल्ले तोरणा. 83 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर असणार आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला दोन्ही संघ पाहायला मिळतील. यावेळी खूप चांगला चेंडू निश्चितच वाईट यॉर्करचा इथे प्रयत्न करण्यात आला, त्यात सक्सेसफुल देखील राहिलेत. शरीरापासून बराचसा दूरवर पहिले 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं, ज्यामध्ये 2 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. यावेळी आपण लॉंग ऑन पाहतोय आणि वाईडिश डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. फुल टॉसला मात्र इथे अप्परकटच्या माध्यमातून धाडून दिला जात आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चौकारासाठी नो +4 अशा प्रकारच्या 5 धावा या चेंडूवरती. अबाव दी वेस्ट हाईट बीमरचा हा नो बॉल करण्यात आलाय कॉल पंचांच्या माध्यमातून. नक्कीच ओंकार, जर गोलंदाजानं चुका केल्या तर त्याला मात्र दंडित जरूर करतील पंच. आणि ज्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा पुढे सरकते, मला वाटतं बराचसा वेळ या ठिकाणी वाया घालवला जातोय. थोडीशी धीम्या गतीनं स्पर्धा पुढे सरकते. तर या नंतरच्या मॅच मध्ये खेळणारे जे 2 संघ आहेत शिवनेरी आणि पुरंदर, आपल्याला एक विशेष सूचना आहे की एका इनिंगचा खेळ जो आहे तो निर्धारित 30 मिनिटांमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. स्विंग एंड मिस यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतो कमबॅक केलं जातं. फ्री हिटचा चेंडू होता परंतु त्याला कॅपिटलाइज करू दिले नाहीये बावकर. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली आता मात्र गोलंदाजीची मदतीने देखील आपण पाहतोय पन्हाळा संघाचा खऱ्या त्याने किल्ला लढवण्याचं काम बावकर करतायत. एक हाती बॅटिंग आपल्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता इम्प्रेस करतायत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच ओमकार, एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो या सर्व मास्टर्सना. खऱ्या अर्थाने हे सर्व मास्टर्स आहेत आणि मग आज क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळेला त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, आपण बावकरचा खेळ मगाशी आपण पाहिला फलंदाजीच्या माध्यमातून, आता मात्र गोलंदाजीतही तितकीच चांगली चमक त्यांच्या गोलंदाजीतून दिसून येते. सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट निश्चितच शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता, थोडासा शरीरापासून दूरवर ठेवला जातोय. नक्कीच यावेळी रूम प्राप्त झाला होता परंतु त्याचा उपयोग तितका चांगला करू शकलेले नाहीत फलंदाज. डॉट बॉल येतोय 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिलं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल, ज्याला मात्र कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न यावेळी जरूर केला जाईल कारण की आवश्यक आहेत त्या तब्बल 83 धावा. त्यामुळे क्विक स्टार्ट खूप इम्पॉर्टंट असेल या ठिकाणी तोरणा संघासाठी. खऱ्या अर्थाने एक मोठं लक्ष समोर यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट असं मात्र गोलंदाजानं म्हटलंय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोल्ड, दांडी गुल, विकेटचं पतन. बघा बावकरनं धावा ठोकल्या सुद्धा आणि बावकरनं धावा रोखल्या सुद्धा. एक चांगली गोलंदाजी केली आहे या संपूर्ण इनिंग मध्ये. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा करून देत आहेत अनंत बावकर. किशोर इथे मात्र बाद होताना पाहायला मिळाले. ज्या प्रकारे चेंडू राहिला निश्चितच इन स्विंग पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. हलकासा बॅटची इनर एज देखील इथे घेतली गेली. त्यानंतर यष्टांचा वेध घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करावा लागेल बावकर. पहिल्याच षटकात आपण पाहतोय पन्हाळा संघाला पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये देखील कुठेतरी फ्रंट फूट वरती घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतो यावेळी दिनेश रेडकर बॅटिंग मार्क वरती स्ट्रायकिंग एंडला जात असताना MPL तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय मित्रांनो. MPLचा हा थरार गेली कित्येक दिवस आपण या स्पर्धेची वाट पाहतोय. गतवर्षी देखील या स्पर्धेची वाट पाहिली, त्यानंतर आपण पाहिलं कोरोनाची महामारी. यावर्षी देखील पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेने या स्पर्धेमध्ये काहीसा अडथळा निर्माण केला परंतु ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांसमोर येताना आणि आता मन जिंकताना पाहायला मिळत आहेत. पलटवार इथे होतोय.
चौकार येताना पाहायला मिळेल या चेंडूवरती. वार पलटवार तुतू मैबे मैदानाच्या आतमध्ये दिवसभर चालू राहणार आहे, कारण एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर आणि तुल्यबळ असे संघ आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मग कुठेतरी प्रयत्न होईल जिंकण्याचा, कुठेतरी संघर्ष केला जाईल ही स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्याचा. मिस टाइम स्ट्रोक यावेळी बराचसा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, कॅच इथे होते ती ड्रॉप, रनआउटची देखील संधी होती. एकाच चेंडूवरती रोशन 2-2 संधी. प्रथमतः कॅच, त्यानंतर आपण पाहतोय धावबाची देखील संधी निर्माण झाली, परंतु दोन्ही संधी इथे मात्र त्याचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. दरम्यान एक धाव जरूर इथे अर्जित. संधीचा फायदा मात्र फलंदाजांना उचलावा लागेल, कारण ज्या ठिकाणी संधी मिळते, संधी चालून येते फलंदाजाकडे, ज्या वेळेला मग या संधीचा पुरेपूर फायदा कुठेतरी उचलणं गरजेचं आहे, कारण जिंकण्यासाठी एक मोठं लक्ष समोर आहे. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु सातत्यानं बघ ओमकार, ज्या ठिकाणी फलंदाज बॅट भिरकावतायत जरूर, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क घडवून आणू शकत नाहीयेत. फलंदाज सातत्यानं बीट केले जात आहेत, अंगापासून थोडासा दूर ठेवला जातोय चेंडू गोलंदाजांकडून. सेकंड ओव्हर शंकर येताना आपल्याला पाहायला मिळतात, घेऊन निश्चितच नो बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी. यस, फील्ड रिस्ट्रिक्शनचा असणारा हा नो बॉल कॉल केला जातोय. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. पंचांची काटेकोर नजर प्रत्येक गोष्टीकडे आहे, प्रत्येक नियमाचं पालन कशा प्रकारे होईल याच्याकडे जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता जरूर, परंतु निश्चितच आपण पाहतोय पूर्णतः कम्प्लिटली ते बीट झाले फलंदाज. MPL मास्टर्स प्रीमियर लीग नुकताच उल्लेख केला मी, यावर्षी देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली, परंतु यावेळी निश्चितच आपण पाहतोय दादर नायगावचं असणारं पुरंदरे स्टेडियम इथे ठरतंय या संपूर्ण स्पर्धेचा साक्षीदार. आणि नक्कीच ओमकार, आम्ही आता कर्णधारांशी चर्चा केली ज्या वेळेला, की गेले 2 वर्ष आपण सर्वजण या ठिकाणी कोरोनाच्या महामारीमुळे संकटात अडकलो होतो, आणि मग घरातून बाहेर सुद्धा पडता येत नव्हतं, आणि मग त्यातून कुठेतरी एक सुटकेचा निश्वास म्हणून ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने या सर्व खेळाडूंना एकत्र आणताना दिसते. 83 धावांचं लक्ष्य पार पाडायचंय. 12 धावा पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर 2 षटक या ठिकाणी प्रगती पथकावर आहे. आणि या वेळेला चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, सीमा पार चेंडू फरार, मिळतील धावा 4. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याचा मात्र पुरेपूर समाचार, चेंडू सीमारेषा पार, आणि हा आलाय मास्टर प्रीमियर लीग चौकार. गुड बॅटिंग. 16 धावा 4 धावांसोबत एका गड्याच्या मोबदल्यात. आवश्यक आहे निश्चित रोशन अशा प्रकारच्या फटक्यांची. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे, आणि सेकंड ओव्हर मध्ये बॅटिंग निश्चितच टीम या पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करेल, आणि ते करताना पाहायला मिळते फील्डला खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडू तर त्याचा खूप चांगला समाचार. यावेळी रूम प्राप्त झाला होता, एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने गॅप भेटण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तितकडे निश्चितच आपण पाहतोय बावकर यांना बरेचसे तत्परतेने चेंडूवरती जात आहे. तद्वारे केवळ एकेरी धाव चेंडूवरती स्ट्राईक जरूर इथे रोटेट झाली. 17 धावा धाव फलकावरती. बघा ओमकार, एखाद्या खेळाडूचा एक काळ असतो, एखाद्या खेळाडूचा एक दिवस असतो. मगाशी आपण उपेन दशरथला पाहिलं, सातत्यपूर्ण खेळी, म्हणजे फलंदाजी असो, गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, या मॅच मध्ये अनंत बावकर सर्व क्षेत्रामध्ये महारत हासिल झाली आहे. मगाशी फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी त्यापेक्षाही सुंदर, आणि फिल्डिंग तितकीच चांगली. या वेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड अ मिस. बॅट सातत्यानं भिरकावतायत, फलंदाज पुरेपूर प्रयत्नात आहेत की मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु गोलंदाज कुठेतरी चूक करावं लागेल. अनंत गोपाल येथील षटक क्रमांक 3 घेऊन पहा एक रणनीती पाहायला मिळते. पहिल्या षटकात अनंत बावकर असतील, त्यानंतर आपण पाहिलं शंकर यांना, आणि आता मात्र अनंत गोपाल यांना. अनंत गोपाल यांना प्रत्येक गोलंदाजाने एक निश्चितच रणनीती फॉलो केली की फलंदाज आहे बॅटरच्या आतमध्ये कुठलाही चेंडू दिलेला नाहीये. वारंवार त्यांच्यापासून हलकीशी बाहेरची आणि दूरवरची लाईन हाताळली जाते. या वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते. डाऊन द लेग साइड चाललाय चेंडू. पंच आपले दोन्ही हात पसरवतील. व्हाईट बॉलचा इशारा, स्क्वेअर चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल, त्या हाफ ट्रॅकर बॉलला उडवून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. मास्टर प्रीमियर लीग षटकार.
जोरदार एक फटका. हाफ ट्रॅकर बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाजाने. MPL सिक्सर येताना ते आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर सुप्रीमोचा हा चेंडू त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय आपण रोशन. बराचसा चर्चेत राहिला आहे सिक्सर सुप्रीमोचा चेंडू, कारण आज जर आपण पाहिलं ओमकार तर अखंड महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत हा सिक्सर सुप्रीमोचा बॉल आपल्याला नजरेस पडतोय. आणि यावेळी रोशन जर पाहायचं झालं तर मैदानामध्ये कॉट बिहाइंड द विकेटची एक चांगली संधी होती, परंतु ज्या प्रकारे पेस होता, वेग होता या चेंडूमध्ये, जेव्हा बॅटची कडा घेतली गेली त्या चेंडूचा वेग अधिक वाढला गेला आणि यष्टीरक्षकांना थोडासा कठीण झालं, मिस झाला, हा कॅच ड्रॉप झाला. परंतु 4 धावा इथे मात्र बॅटिंग करणारा संघ अर्थात तोरणा किल्ले तोरणा या संघाला प्राप्त होत आहेत. धावा कशा येत आहेत हे तोरणा संघासाठी आत्ता महत्वाचं नसेल, परंतु धावा येणं हे अत्यंत महत्वाचं. यावेळी देखील मोठा फटक्याचा प्रयत्न, खूप चांगला झोन इथे निवडला गेला. फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय हा चौकार, लगातारचा बॅक टू बॅक तिसरा चौकार. नक्कीच ओमकार, आपण सातत्यपूर्ण चर्चा करत असतो ज्या ज्या वेळेला आपल्याला समालोचन करण्याची संधी मिळते. आपण नेहमी म्हणत असतो की धावा कशाही येऊ देत, धावा येणं महत्वाचं आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असतील, दुहेरी असेल, चौकार असेल, षटकार असेल, धावा येणं महत्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला फलंदाजीसाठी मात्र या धावांची गरज आहे, कारण 83 धावांचं एक मोठं लक्ष, धावांचा डोंगर खऱ्या अर्थानं उभा केलाय, धावांचा एक किल्ला समोर उभा आहे. यावेळेला मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू थोडासा फसवा चेंडू ठरतोय फलंदाजासाठी. कॉलिंग मध्ये मात्र खराबी पाहायला मिळते आणि परिणामी मात्र फलंदाज यावेळेला बाद होतोय. थोडेसे नाराज दिसले नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूवरती, कारण कॉल दिला नव्हता, त्यांना कळालं नाही, कुठेतरी फसले गेले, मागे गेलाय चेंडू पण तो चेंडू जातोय कुठे हे त्यांना समजलं नाही आणि त्यांना वाटलं असं कुठेतरी की मागच्या बाजूने चेंडू कुठेतरी गेला, एक धाव घेतली जाऊ शकते, परंतु तसं होत नाहीये. यष्टीरक्षकानं मात्र नक्कीच एक चांगली शक्कल लढवली, वेगानं धावत आले, यष्टी उद्ध्वस्त केल्या. यष्टीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन. दुसरं विकेट रोशन पाहायचं झालं तर सेकंड विकेट इथे डाऊन जाते. जो स्कोरबोर्ड प्रेशर आहे 83 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि या स्कोरबोर्डचा पाठलाग करताना आपण पाहतोय ताळमेळीमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन मध्ये कमतरता, जी मिसकम्युनिकेशन झालं त्याचमुळे घेऊन हे विकेटचं पतन होताना. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती, एका बाजूने एका एंडने हल्ले चढवले जात होते, एक षटकार 2 चौकार या षटकात देखील आले होते. मतलब निश्चितच पाहायचं झालं तर पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर देखील आक्रमण कंटिन्यू होती. तोरणा संघाच्या माध्यमातून संघर्ष, लढा हा इथे दिला जात होता. अजूनही हार मानलेली नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची वृत्ती ही तुम्हा आम्हा सर्वांना दिली ती शिवरायांनी. आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या यशामधील सर्वाधिक महत्त्वाचे शिलेदार आणि त्यांचे मावळे राहिले ते म्हणजे हे सर्वच्या सर्व किल्ले. या किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास आणि या इतिहासामुळेच आज तुम्ही आम्हा सर्वच महाराष्ट्राला एक वेगळी ओळख या संपूर्ण जगतामध्ये प्राप्त झाली. महाराष्ट्र म्हणजे काय तर किल्ल्यांचा असणारा प्रदेश. तब्बल 350च्या वर आपण या संपूर्ण महाराष्ट्रभरात किल्ले पाहतो. रोशन दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नुकताच मी उल्लेख करत होतो 350च्या वर किल्ले महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि मागील मॅचमध्ये आपण पाहिलं सातारा जिल्ह्यातील 2 किल्ले हे ज्यांच्यामधील सामना पाहायला मिळाला आणि आता मात्र पाहायला मिळतो तोरणा किल्ला आणि किल्ले पन्हाळा. या दोन्ही किल्ल्यांना देखील आपापला एक वेगळा आणि स्वतःचा इतिहास आहे. वयाच्या 14व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकत असताना स्वराज्याच्या बांधणीला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याला तोरण बांधलं असं संबोधलं जातं. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पन्हाळा येणारे जी जनरेशन आहे, येणारी जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत आपला हा वैभवशाली इतिहास पोहोचवण्याची आणि ती परंपरा पुढे चालवण्याचं काम आज MPL करताना पाहायला मिळते. नक्कीच या खेळाडूंच्या माध्यमातून चांगला खेळ आहेत आणि आता मात्र अनंत बावकरच्या खात्यामध्ये विकेट. कौतुक करावं लागेल सूर्यवंशी यांचं, खूप चांगला झेल पकडला. पहा चेंडूने बरीचशी उंची गाठली होती आणि चेंडू एवढा वेळ जेव्हा हवेत राहतो तेव्हा चेंडूच्या खाली येणं, चेंडूवरती नजर ठेवणं निश्चितच बरंचसं कठीण काम असतं. परंतु ज्या प्रकारे ऍट दी एंड मुमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवण्यात आली आणि अंतिम क्षणी चेंडूला गॅदर करण्यात आलाय. नॉन रेग्युलर क्रिकेटर्स आहेत रोशन, अशा प्रकारचे झेल घेणे रेग्युलर क्रिकेटरला देखील बरंच कठीण आहे, परंतु इथे कौतुक करावं लागेल सूर्यवंशी यांचं. निश्चितच बावकर, अनंत बावकर यांच्या खात्यामध्ये अजून एक यश, अष्टपैलू कामगिरी, ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय असतो हे मात्र जरूर या मॅच मध्ये अनंत बावकर यांनी जरूर दाखवून दिले आपल्या संघासाठी.
नक्कीच ओमकार, या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे खेळाडू आहेत, परंतु काही खेळाडूंची नावं आहेत जी लक्षात राहण्यासारखी आहेत, जी सातत्यानं तोंडावर आहेत. मगाशी आपण उपेंद्र दशरथचं नाव पाहिलं आणि आता मात्र अनंत बावकर. या वेळेला मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. आनंदोत्सव, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. अनंत बावकरच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. त्रिफळ उद्ध्वस्त, क्लीन बॉल, दांडी गोल. माध्यमातून बरेचसे खेळाडू आहेत, परंतु काही खेळाडूंची नावं आहेत जी लक्षात राहण्यासारखी, जी सातत्यानं तोंडावर आहेत. मगाशी आपण उपेंद्र दशरथचं नाव पाहिलं आणि आता मात्र अनंत बावकर. या वेळेला मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. आनंदोत्सव, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. अनंत बावकरच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. त्रिफळ उद्ध्वस्त, क्लीन बॉल, दांडी गोल. बरेचसे खेळाडू आहेत, परंतु काही खेळाडूंची नावं आहेत जी लक्षात राहण्यासारखी, जी सातत्यानं तोंडावर आहेत. मगाशी आपण उपेंद्र दशरथचं नाव पाहिलं आणि आता मात्र अनंत बावकर. या वेळेला मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. आनंदोत्सव, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. अनंत बावकरच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. त्रिफळ उद्ध्वस्त, क्लीन बॉल, दांडी गोल. बरेचसे खेळाडू, परंतु काही खेळाडूंची नावं आहेत. आपल्याला पाहायला मिळेल ती यावी 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बाईकच्या स्वरूपात दिली धाव कळवली गेली पंचांच्या माध्यमातून. पास स्विच हिट असेल, रिव्हर्स स्वीप असेल, हे फील्डला अनुसरून खेळले गेलेले फटके आणि काहीशे निश्चितच इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक आहेत, जे वारंवार मागाशी तू देखील उल्लेख केला रोशन, ज्या प्रकारे क्रिकेट पुढे पुढे गेलं, नवीन नवीन आवर्तन क्रिकेटमध्ये येत गेली, प्रत्येक नवीन खेळाडू येत गेला, तसं तसं प्रत्येक खेळाडूने आपापल्या पद्धतीने आपापला निश्चितच ज्यावरती प्रभुत्व आहे अशा प्रकारचे नवीन नवीन फटके देखील इंट्रोड्यूस केले. त्यातीलच स्विच हिट असतील, रिव्हर्स हिटचे फटके असतील. आणि आज मात्र हे फटके ओमकार मोठ्या प्रमाणात खेळले जाऊ लागलेत. या फटक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात फलंदाज करताना दिसत आहेत. कारण ज्या वेळेला उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजीसाठी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये येतो, बऱ्याच वेळा आपण पाहिलं की शॉर्ट थर्डमॅनचा जो खेळाडू आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवला जातो आणि फाईन लेग बाउंड्री लाईन किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट जे खेळाडू आहेत ते डीप मिड विकेट आणि क्षेत्ररक्षक एकदम सीमारेषेवरती उभे असतात. आणि मग सुरुवातीच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल थोडासा अंगापासून दूर ठेवला जातो, त्याला मात्र थर्डमॅनच्या वरून खेळण्यासाठी रिव्हर्सचा फटका सातत्यपूर्ण खेळला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल. 43 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. अनंत बावकर यांची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली, फलंदाजी आपण पाहिली. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आज मात्र सादर केलंय अनंत बावकरने. दरम्यान या वेळेला सरळ हाताने फटका, उंची चांगली आहे, लांबी मात्र थोडीशी कमी पडेल. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल, विकेटचं पतन. सुरेख भोसले, भोसले हे घराणं असेल, भोसले हे आडनाव असेल, आज मात्र मैदानामध्ये मागील इनिंग मध्ये सुधीर भोसले आणि निश्चितच 2 बंधू, सुधीर भोसले, शरद भोसले, सुधीर भोसले आणि अनिल भोसले खऱ्या अर्थानं आपल्या नावाला साजेशी अशी आज झेल टिपली आहे. हा पराक्रम केलाय मैदानाच्या आतमध्ये. एक धावता झेल त्या ठिकाणी पकड्यांचा प्रयत्न यशस्वी करून दाखवलाय. बरीचशी उंची गाठली होती चेंडूनं, लांबी थोडीशी कमी पडली, अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनेशी फटका खेळला गेला होता. अनिल भोसलेने या वेळेला चांगला झेल टिपत मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. सुरेंद्र बनिया नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतील. रोशन खूप चांगली गोलंदाजी राहिली होती, 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, पण बॅटिंगच्या माध्यमातून कितपत योगदान देतील. ऑनसाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाकडून हलकीशी चूक. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र हा प्रयत्न चुकीचा निवडला गेलाय. नॉन स्ट्राईक एंड वरून स्ट्राईक कडे धावत लगेच पोहोचले,
परंतु मागे पाहत होते स्ट्राईक एंडवरून नॉन स्ट्राईक एंडवर येण्याचा नंतर मात्र प्रयत्न थोडा उशिरा सुरू झाला. त्याचा फायदा मात्र नॉन स्ट्राईक एंडवर गोलंदाज स्वतः उभा होता, कलेक्शन केलं, गॅदर केला चेंडू आणि नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. नेव्हर रन ऑन अ मिसफिल्ड असं म्हटलं जातं ओमकार. आपण बऱ्याच वेळा पाहिलं की ज्या ज्या वेळेला मिसफिल्ड झाल्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय त्या त्या वेळेला फलंदाज बऱ्याचदा रनआउट झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज या वेळेला सुद्धा सबमरीन चेंडू पाहायला मिळतोय. पंच मात्र आपले दोन्ही हात पसरवतील, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतील, अतिरिक्त धावसंख्या अंकित केल्या जातील धावफलकावरती. सुरेंद्र बनिया जरूर बाद झाले त्यांची जागा येण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतो यावी. अय्याज दुपारी देखील सज्ज झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला. तो आनंद कोपाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्रॉस द लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय यावी शॉर्ट फायनलिंग क्षेत्रामध्ये. एक धाव चेंडूवरती अर्जित केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 46 या धावसंख्येवरती. पण या षटकात आनंद गोपाळ यांनी निश्चितच बराचसा ब्रेक लावलाय तो धावसंख्येच्या गतीवरती आणि विकेट देखील प्राप्त केलेत. आणि टार्गेट पासून थोडंसं दूर जाताना दिसत आहेत आता मात्र किल्ले तोरणा. कारण 83 धावांचं एक मोठं लक्ष पार पाडायचं होतं, त्यामध्ये मोठी धावसंख्या जर पूर्ण पाडायची तर कुठेतरी चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी होणं मैदानामध्ये अपेक्षित होतं, परंतु तसं होत नाहीये. गोलंदाजानं मात्र धावसंख्यांवर अंकुश लावलंय. 5 षटकांचा खेळ रोशन येथे समाप्त होतोय. 5 षटकांच्या अखेरीस 47 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात आवश्यक असणार आहेत 6 चेंडूंमध्ये तब्बल 37 धावा 37. म्हणजे 6 चेंडू आणि 6 षटकार आणि त्यावरही एक धाव. म्हणजे कोणाला तरी युवराज सिंग बनावं लागेल, कोणाला तरी क्रिस गेल बनावं लागेल, कोणाला तरी रवी शास्त्री बनावं लागेल. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार. 6 चेंडू आणि 37 धावा. तसं पाहायला गेलं तर तितकं सोपं नाहीये, परंतु तसं पाहायला गेलं तर तितकं कठीणही नाहीये. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार मास्टर प्रीमियर लीग मधला. खूप छान बॅटिंग. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र मोठा फटका आलाय बऱ्याच वेळानंतर, परंतु 37 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. आणि मग पहिल्या चेंडूवर षटकार तर ठोकला गेलाय. 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे, त्यावरही आणखीन एक धाव. या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चाललाय हा बॉल. हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. मिसफिल्ड, झेल सुटला, धरणीला दान केला गेला हा बॉल आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. रोशन, मॅच अजूनही समाप्त झालेली नाहीये. संघाचा संघनायक कर्णधार अजूनही आपला किल्ला लढवताना पाहायला मिळतात. सेनापती ज्या प्रकारे उभा असतो त्या प्रकारे सेनापती अजूनही किल्ले तोरणा संघासाठी सज्ज आहे. शेवटच्या क्षणी शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडूंवरती 2 षटकार. आणि यानंतरच्या मॅच साठी शिवनेरी आणि पुरंदरे दोन्ही संघांना मी विनंती करेन, किल्ले शिवनेरी आणि किल्ले पुरंदर लगेच ही मॅच संपल्यानंतर आपण स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या वेळेला थोडासा फटका फसलेला दिसतोय. चांगली फिल्डिंग, शॉर्ट फाईन लेग मध्ये एक जबरदस्त झेल, विकेटचं पतन. अरुण सर, निश्चितच खूप चांगली झेल या ठिकाणी अरुण यांच्या माध्यमातून जरूर घेण्यात आलाय. आणि नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये रंगत चढवले गेले होते 2 षटकारांनी, परंतु या चेंडूवरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील संघनायक. विकेट नंबर 7वा गडी बाद होतोय यावेळी. किल्ले तोरणा संघाचा 61 धावा त्यांच्या देखील माध्यमातून आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. निश्चितच मोठं लक्ष जरूर होतं, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करण्याची हिंमत या संघाने दाखवली आहे आणि कुठेतरी संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळाला. पण नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळालाय. ज्या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी ज्या संघाने केली आहे तो संघ मात्र मॅच मध्ये विजेता संघ ठरलाय. आणि यासाठीच नंतरच्या मॅच मध्ये
आपण पाहिलं तर मगाशी आपण टॉस पूर्ण झालेला पाहिला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली. दरम्यान सन्माननीय कोळी साहेबांना मी विनंती करेन, आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जे आहे, प्लेअर ऑफ द मॅचचं जे पारितोषिक असेल ते आपल्या शुभ हस्ते आपण देऊन खेळाडूला सन्मानित करायचंय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी आता मात्र काही चेंडू शिल्लक राहिलेत या मॅच मधले आणि मग ही औपचारिकता ज्या वेळेला पूर्ण होईल या मॅचचा ऑफिशियली विजेता आपण घोषित करणार आहोत, तो म्हणजे किल्ले पन्हाळा. हा संघ मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय. काही चेंडूंचा खेळ मग ऑफिशियली आपण डिक्लेअर करणार आहोत या मॅचच्या विजेतेपदाचं. आणि मग बघतोय आपण फ्रंट फुटवर आहेत, नक्कीच विजयाच्या बऱ्याच जवळ पोहोचलेत. संतोष डांगे, कॅमेरामॅन फोटोग्राफर संतोष डांगे, आपण जर कुठे असेल तर आपल्याला विनंती असेल आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स समोर पोहोचायचंय. पुढील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचं जे पारितोषिक दिलं जाणार आहे त्यासाठी आपल्याला मी प्रेझेंटेशन बॉक्स समोर येण्याची विनंती करतोय. फोटोग्राफर संतोष डांगे. एका मागोमाग एक रोशनबा. आता मात्र विकेटची झडी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडा संघाला विनंती असेल थोडी घाई करा. नेक्स्ट मॅच विनंती असेल किल्ले पुरंदर. मॅच हॅज बीन फिनिश. निश्चितच आपण पाहतोय यावेळी सामना इथे समाप्त होतोय. मनपूर्वक अभिनंदन किल्ले पन्हाळा. तर या मॅचचा